इतिहासाच्या पानांवर अनेक राजांची नावं सापडतात, पण बालपणापासूनच राजा होण्यासाठी जन्मलेला बालक फारच दुर्मिळ असतो. ही गोष्ट आहे त्या बालशिवबाची, ज्याच्या हातात खेळणी नव्हती, तर मनात स्वराज्याचं स्वप्न होतं. इसवी सन 1630 साली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. आई राजमाता जिजाऊ आणि वडील शहाजीराजे भोसले. जन्मताच जणू त्या बालकाच्या कपाळावर पराक्रमाचं, शौर्याचं आणि नेतृत्वाचं तेज झळकत होतं. त्या बालकाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. शहाजीराजे बहुतेक वेळा मोहिमांवर असायचे, म्हणून शिवबांचं बालपण आई जिजाऊंच्या संस्कारांत घडलं. दररोज संध्याकाळी शिवनेरीच्या किल्ल्यावर अंगणात बसून जिजाऊ आपल्या शिवबाला गोष्टी सांगायच्या. रामाची गोष्ट, कृष्णाची गोष्ट, भीमाची गोष्ट आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणाऱ्या वीर पुरुषांच्या कथा. या गोष्टी ऐकताना शिवबांच्या डोळ्यात केवळ कुतूहल नसायचं, तर एक खोल प्रश्न असायचा. आई, आपण परक्यांच्या अधीन का आहोत? हा प्रश्न साधा नव्हता. तो एका भावी राजाच्या मनात जन्म घेत असलेला विचार होता. एक दिवस जिजाऊंनी शिवबाला विचारलं, शिवबा, मोठा झाल्यावर काय व्हायचंय तुला? क्षणाचाही विचार न करता शिवबांनी उत्तर दिलं, आई, मला राजा व्हायचंय, पण जनतेचा. त्या एका शब्दात त्याचं स्वप्न दडलं होतं, स्वराज्य. वय लहान होतं, पण विचार फार मोठा होता. शिवबांचं बालपण इतर मुलांसारखं नव्हतं. त्यांचे खेळही वेगळे होते. डोंगर दऱ्यात धावणं, तलवार आणि ढाल हाताळणं, मावळ्यांसोबत कुस्ती खेळणं, किल्ल्यांचे मार्ग लक्षात ठेवणं. हे सगळं जरी खेळ वाटत असलं, तरी प्रत्यक्षात ते भविष्यातील युद्धाचं प्रशिक्षण होतं. शिवबा कधीच स्वतःला राजपुत्र समजत नव्हते. ते मावळ्यांसोबत खात, त्यांच्यासोबत फिरत, त्यांच्यासोबतच झोपत. त्यांच्यासाठी सगळे समान होते. म्हणूनच ते मावळे शिवबासाठी केवळ सैनिक नव्हते, तर भावासारखे होते. आणि म्हणूनच पुढे ते शिवरायांसाठी प्राण द्यायलाही तयार झाले, कारण हा नेता हुकूम देणारा नव्हता, तो सोबत चालणारा होता. शिवबांना किल्ल्यांचे विशेष वेड होतं. ते अनेकदा शिवनेरीच्या तटावर उभं राहून म्हणायचे, आई, हे किल्ले आपले आहेत, पण आपण त्यावर राज्य करत नाही. तेव्हा जिजाऊ फक्त हसून म्हणायच्या, एक दिवस करशील. आणि तो एक दिवसच पुढे इतिहास ठरला. एकदा मावळ्यातील 2 मुलांमध्ये भांडण झालं. सगळे जिजाऊंकडे गेले, पण जिजाऊ म्हणाल्या, आधी शिवबांकडे जा. शिवबांनी दोघांचा शांतपणे ऐकलं, न्याय केला आणि दोघांनाही समजावलं. त्या क्षणी जिजाऊ म्हणाल्या, हा मुलगा फक्त योद्धा नाही, हा राजा आहे. वय लहान होतं, पण धैर्य अफाट होतं. संकट आलं की शिवबा घाबरत नसत, उलट सगळ्यांना धीर देत. नेतृत्व त्यांच्या स्वभावातच होतं. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की हा तोच बालशिवबा आहे, जो पुढे जाऊन अख्ख्या मुघल साम्राज्यालाही हादरवेल. पण इतिहासाला माहीत होतं, शिवराय राजा नंतर झाले, आधी ते घडवले गेले, आई जिजाऊंच्या संस्कारात.